नाशिकमधील निफाड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील तक्रारदार यांच्या दुकानाचे व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता काढून घेऊन त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक किसन भीमराव कोपनर वय वर्ष 44 वर्षे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित पिंपळगाव उपविभाग तालुका निफाड जिल्हा नाशिक वर्ग 2 यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 4 जुलै 2024 रोजी 1 लाख रुपये लाचेची मागणी केली। त्यानंतर ती स्वीकारण्याचे मान्य करून केलेल्या लाचेची मागणी दिनांक 5 जुलै 2024 रोजी पंचासमक्ष स्वीकारली। त्याच्यावर पिंपळगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावालकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे यांचे सापळा पथक, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।